केंद्राकडून कोरोना अलर्ट, मार्गदर्शक सूचना जाहीर. देशात 4,000वर रुग्ण. देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होतीये. देशात 4,000वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी महाराष्ट्रातील आरोग्य विभागानं पाऊल उचललंय. कारण राज्यातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 500 झाली आहे. आरोग्य यंत्रणेनं सज्जतेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. वृद्ध आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरावा. श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवा, सर्वेक्षण करा. पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा. राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. ऑक्सिजन, पीपीई किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. केंद्राकडून परदेशातील प्रवासाबाबतीतही सूचना देण्यात आल्या. 5 देशांमध्ये प्रवास करणं टाळा, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, अमेरिका या देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतीये. त्यामुळे तिथं प्रवास टाळा. जर प्रवास अत्यावश्यक असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आलाय. राज्यातही मुंबई, पुण्यातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये एकूण रुग्णसंख्या 50च्या वर गेली आहे. उपराजधानी नागपुरातही आतापर्यंत 13 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ताप, घसा दुखणं किंवा खवखवणं यासारखी लक्षणं 48 तासांनंतरही कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना आरोग्य विभागानं केली आहे. सध्या तरी कोरोनाचं संकट रोखण्यासाठी मास्क वापरणं, अंतर राखणं यासारखे उपाय अंगीकारणं हिताचं आहे. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.